लागलं तर हेची देगा पांडुरंगा हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मला हरिदासाच्या घरी जन्माला घाल. तुकोबा तुम्हाला माहितीये हरिदासाच्या घरी तुम्ही जन्माला घालायला सांगताय पण जन्म म्हणजे सोपी गोष्ट आहे का? तुकोबा देवाला म्हणजे देवा आम्हाला माहितीये गर्भवासाचं दुःख भयंकर आहे. काय सांगू गर्वीच्या यातना मज भोगिता नारायणा मांस मलमूत्र जाना तू दक्षिणोक्षणा पण आम्ही आता नाही मग प्रत्येक जन्मात आम्ही हे भोगत आलोय. प्रथम केला काय ते सांगावे सयास दुःख भोगिले नवही मास आलो जन्मास येत वरी. बरं काय का म्हणून जन्माला आल्याच्या नंतर काय एकदा जन्माला आला नाही जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर जेवढे जेवढे भगवंताचे अवतार झाले चाळबुळ करू नका लोक तुमच्या जे जे अवतार झाले त्या त्या अवतारात तुकोबऱ्या म्हणतात तुमच्या बरोबरी. म्हणून त्या त्या अवतारामध्ये गर्भवासाचं काय दुःख आहे हे आम्हाला माहिती आहे पण आम्ही ते गर्भवासाचं दुःख सुखानं भोगू. तुका म्हणे गर्भवासी गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे प्रत्येक जन्म घेईल पण देवा कोणताही जन्म तू आम्हाला दिलास पण तो जन्म आम्हाला हरिदासाच्या घरी घाल. सांगून जाईल संत महात्मे आदी ज्ञानोबा तुकोबा आदी सर्व संत भगवान परमात्म्याला एकच मागणं करतात. तुकोबऱ्या नाटात म्हणतात ना मना येईल तो जन्म भलते कुळी भलते ठाई कोणतंही कुळ असू कोणताही जन्म फक्त जो जन्म देशील ना तो फक्त हरिदासाच्या घरी घाल. अरे तुला कुत्र्याचा जन्म द्यायचा ना दे पण संतांच्या घरचा कुत्रा कर. पण द्यायचाय ना मला जन्म दे मला जन्म द्यायचाय तर किड्याचा दे. संतांच्या नानी होईन किडा त्यांच्या नानीतला किडा दे. का त्या संतांच्या अंगावरचं जे काही रजकण आहे धूळ आहे ते तीर्थ माझ्या अंगावर येईल म्हणून संतांच्या नानीतला किडा होऊ दे पण मला किड्याच्या जन्माला घातलं तरी संतांच्या घरी घाल हरिदासाच्या घरी घाल. बर मला कुत्रा जरी केलं तरी हरिदासाच्या घरी घाल. कारण का हरिदासाच्या घरी जर जन्माला घातलं मग माझा कोणताही जन्म असला ना फक्त हरिदासाच्या घरी जर असेल तर मला तिथं गेल्याच्या नंतर तेथे राम नाम होईल श्रवण. फक्त संतांच्या घरी जर गेलो तर रोज माझ्या कानावर हरिनाम पडेल. बरोबर आहे. म्हणून हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी देवा तू हरिदासाच्या घरी मला जन्माला घालशील देवा. पण जन्माला घातल्याच्या नंतर मला संत जर घरी आले तर मी हरिदासाच्या घरी जन्माला आले म्हणून मला लाज वाटेल तर वाकण्यासाठी माझ्या अंतकरणात लाज आली नाही पाहिजे. अभंगाचं तिसरं चरण
अभंगाच्या तिसऱ्या चरणात जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, श्री तुकोबरा म्हणतात, तर संतांच्या घरी हरिरसाच्या घरी तुम्हाला जन्माला घालशील, पण जन्माला घाल्यावर मी मोठ्याच्या घरात जन्माला आलो म्हणून मला अभिमान ठेवशील, तो अभिमान माझ्याकडे नकोय. संता लोटांगणी जाता लाज नको मनी. आता वेळ फक्त 5 मिनिटाची राहिली, सांगून जातो तुम्हाला. कमालाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती. कमालानं कबीर महाराजांचा मुलगा कमाल, कबीर महाराजांचा मुलगा कमाल गरीब ज्ञानोबा तुकोबा सारखी समता आली, तर स्वतः घरामध्ये काही नसताना रात्रीत वाण्याचं दुकान फोडलं. पण फोडल्याच्या नंतर पुढे पाहिले द्रव्याची राशी. बरं, डाळ आणि तांदूळ पाहिले, डाळ आणि तांदूळ पाहिलं, द्रव्य सोडून दिलं. पैसा काही गल्ल्यात होता तो नाही पाहिला, पण डाळ तांदूळ घेतलं, माघारी निघाले. कबीरदास महाराज बाहेर आली, पण कमालाचं डोक्याचं खालचं जे शरीर आहे ते आतमध्ये राहिलं आणि डोकं फक्त बाहेर निघालं. जाता जाता त्या असणाऱ्या वाण्यानं शिरावळ घाव घातला मानेवर. डोकं कबीरदासांच्या हातात आलं आणि धड मात्र खाली मागं पडून राहिलं. स्वतःच शरीर संतांच्या सेवेसाठी खर्ची केलं. दृष्टांत फार मोठा आहे, सगळ्यांना ज्ञाते, फक्त स्पर्श करून जातो. म्हणून संता लोटांगणी जाता लाज नको मनी. आणि म्हणून देवा, माझ्या अंगामध्ये तुझ्या रंगात, तुझ्या महाद्वारात नाचण्याकरता अंगामध्ये शक्ती दे. अभंगाचं शेवटचं रंगी. मनसे काही मागा हेच देगा पांडुरंगा. अरे